हॅलो स्टुडंट्स, आज आपण ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा जो 10th स्टँडर्डचा तुमचा सेकंड चॅप्टर आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याचं ट्रान्सलेशन आपण बघणार आहोत आणि त्यातले काही कॉन्सेप्ट्स असतील तेही आपण आज समजून घेणार आहोत. त्यातली पहिली जी कविता होती ती आपण अगोदरच त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आता हा सेकंड व्हिडिओ आहे स्टँडर्ड 10चा. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. तर हा एक लेखक आहे बघा, तपन मुखर्जी म्हणून, आणि त्यांनी हा चॅप्टर लिहिलेला आहे किंवा हा जो स्टोरी आहे हे लिहिलेली आहे. आणि त्यावेळेस ते 15 वर्षाचे होते. ही वॉज 15 इयर्स ऑफ एज ॲट दॅट टाईम. आणि त्यावेळेस त्यांच्या 15 वर्षाचा असताना जो अनुभव त्यांच्या आयुष्यात आला तो अनुभव ते आपल्याला सांगतायत. ठीक आहे. आता हिच्यामध्ये हा चॅप्टर असा आहे की हिच्यामध्ये बरेच कठीण स्पेलिंग्ज आहेत आणि खूप सारे नवीन नवीन शब्द तुम्हाला येतील. तर ते आपण समजून घेऊ आणि तुम्हीसुद्धा त्या दृष्टीनं अभ्यास करायचा आहे. तर एन्काउंटर, आता बघा, ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आता एन्काउंटर म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा तुम्ही शब्द ऐकला असेल की पोलिसांनी गुन्हेगारांचा एन्काउंटर केला किंवा त्या आतंकवाद्यांचा एन्काउंटर केला. तर एन्काउंटर म्हणजे एक प्रकारे आपण नेहमीच्या भाषेत तर त्यांना ठार मारणं, परंतु ह्या इथे एन्काउंटरचा अर्थ होतो की एखादी भेट की जी ठरलेली नाही आहे किंवा एखादी अशी गोष्ट, मीटिंग आपण म्हणूया, की तिथे आपण ठरलेली नसते, अचानक होते ते एन्काउंटर. ठीक आहे. आणि स्पेशल काइंड म्हणजे स्पेशलचा अर्थ तुम्हाला माहिती आहे आणि काइंड म्हणजे प्रकार, अत्यंत विशिष्ट प्रकारची अशी ही भेट, असा अर्थ ह्या चॅप्टरचा, स्टोरीच्या टायटलचा होतो. आता आपण सुरुवात करूया. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. आता हे इथे एक लक्षात ठेवायचं आहे की हे जे सांगणारे आहेत, हे जी स्टोरी सांगतायत ते स्वतः लेखक आहेत, पण त्यांना आपण नरेटर म्हणतो. नरेटर म्हणजे काय, कथन करणारा. टू नरेट म्हणजे सांगणे. तर हे स्वतः नरेटर आहेत आणि ते नरेट करतायत, आपल्याला ही गोष्ट सांगतायत. ठीक आहे. तर ते म्हणतात की माझे वडील हे एक मेडिकल प्रोफेशनल होते, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे होते आणि एका प्रायव्हेट कंपनीमध्ये, राणीगंज नावाचं जे गाव आहे वेस्ट बेंगॉलमध्ये, तिथे माझे वडील काम करत होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. आणि त्या कंपनीचा एक मोठा लार्ज असा कॅम्पस होता, एरिया होता, आणि त्या एरियामध्येच ह्या सगळ्यांचे काम करणाऱ्या लोकांचे बंगलोज होते. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांची एक जुनी सिस्टीम होती की ब्रिटिश लोक पूर्वी क्लब वगैरे तयार करायचे की जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज तिथे व्हायच्या. स्पोर्ट्स आहेत, रिक्रिएशन आहे किंवा इतर सामाजिक किंवा आपण म्हणतो सोशल ॲक्टिव्हिटीज तिथे व्हायच्या, त्याला क्लब म्हणतो. तर ते ऑफिसर्सचा क्लब होता आणि त्याची जी बॉन्ड तो कुठे होता, तर ह्या लेखकाच्या घराच्या अगदी लागून होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. आणि त्यांच्या कंपाऊंडमध्ये, लेखकाच्या घराच्या आजूबाजूला अतिशय छान अशी ग्रीन हिरवळ होती, हिरवीगार अशी छान ग्रास होते, कलरफुल फ्लॉवर्स होते, रंगीबिरंगी फुलं होती, आणि होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज, खूप सारी उंच आणि दिमागदार अशी झाडं होती. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिसेंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेशल ऑफ बर्ड्स. आणि समोर गार्डन होता आणि मागच्या बाजूला त्यांचा किचन गार्डन होता की जिच्यामध्ये
जे आपल्या किचनसाठी लागणारे जे सामान असतो, व्हेजिटेबल्स असतात, पालेभाज्या असतात, फळभाज्या असतात, त्या लावलेल्या असायच्या. आणि त्यामुळे नेहमीच तिथे स्क्विरल्स म्हणजे खारुताई आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे आपले पक्षी, नंतर अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इव्हन मेड देअर डेन इन ॲन अस्वथा ट्री नियर बाय. तिथे अस्वथा नावाचं ट्री होतं त्यांच्या घराच्या बाजूला. तिथे हे लंगूर्स म्हणजे एक प्रकारचे माकडं, त्यांचा ग्रुप तिथे घर करून होता. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीसुद्धा यायचे. ठीक आहे. हा एक झाला आपला पहिला पॅरेग्राफ. म्हणजे ह्या पॅरेग्राफमध्ये लेखकानं आपल्याला काय दिलं आहे तर माहिती दिली आहे की त्यांचं घर कुठं होतं. त्यांच्या घराच्या बाजूला ऑफिसर क्लब होता आणि घराच्या समोर सुंदर असा बगीचा होता आणि घराच्या बॅक साईडला किचन गार्डन होतं. किचन गार्डन म्हणजे छोटंसं गार्डन की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पालेभाज्या व्हेजिटेबल्स लावले जातात आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, खारू हे सगळे प्राणी तिथे यायचे. त्याचप्रमाणे शेजारचाच एक झाड होतं, त्या झाडावरती हे लंगूर्ससुद्धा येत होते. लंगूर म्हणजे काय? माकडा, एक प्रकारचे माकडं. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि हे जे सगळं होतं, झाडं, प्राणी, पशुपक्षी, हे सगळे त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले होते आणि डेली रुटीनचा एक भाग बनले होते. ओके. पुढे आपण सेकंड पॅरेग्राफ पाहूया. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन्स टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. पुढे काय म्हणतो लेखक? हा एक सॅटरडे होता, सॅटरडे आफ्टरनून, दुपारची वेळ, आणि तिथे जी घटना घडली, जो इन्सिडेंट घडला त्याने माझ्या मनावरती खोलवर परिणाम केला. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. आणि त्या घटनेमुळे माझ्या जीवनामध्ये तर प्रभाव पडलाच, पण देवानं बनवलेलं ही जी एक आपण म्हणूया उत्पत्ती आहे, त्याचा एक नवीन एक भाग माझ्या डोळ्यांसमोर आला. नवीन जग काय आहे हे त्याला लेखकाला त्या दिवशी कळलं. It was a few days into the Puja vacation. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festival season. ते दिवस कशाचे होते तर पूजा व्हॅकेशनचे होते. कदाचित त्या काळात दुर्गा पूजा असते बंगालमध्ये, आपल्याला माहिती आहे, आणि कदाचित त्या काळामध्ये सुट्टी असते बंगालमध्ये. तर ते पूजेचे व्हॅकेशनचे दिवस चालू होते. आणि जसं इतर सगळ्या मुलांना, लहान मुलांना संधी मिळते या सुट्टीची, तसे हे लेखकसुद्धा त्यांच्या वेगवेगळे मॅगझिन्स म्हणजे मासिकं आणि स्टोरी बुक्समध्ये, गोष्टींच्या बुक्समध्ये ते एनग्रॉस व्हायचे किंवा त्यांचं पूर्ण मग्न व्हायचे. आणि हे पुस्तकं जनरली कोणासाठी असायचे तर स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. म्हणजे हे जे फेस्टिवलचे दिवस असतात, सणाचे दिवस असतात, या काळामध्ये जे स्पेशल पुस्तकं निघतात, त्या पुस्तकांमध्ये या लेखकाला इंटरेस्ट होता. आफ्टर अ हार्टी लंच माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप. आणि दुपारची वेळ होती, दुपारचं जेवण झालं होतं आणि त्याचे पेरेंट्स, लेखकाचे पेरेंट्स आणि जी यंगर सिस्टर होती, यंगर म्हणजे लहान, ते दुपारच्या वेळेस त्यांनी थोडीशी झोप घेत होते. नॅप म्हणजे एक छोटाशी झोप. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि स्वतः लेखक मात्र पुस्तक वाचायला त्यांनी स्टोरी बुक, गोष्टीचं पुस्तक वाचायला सुरुवात केली. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आणि दुपारची अगदी शांतता होती आणि ती अतिशय पूरक होती त्यांच्या अशा ॲडव्हेंचर स्टोरीला. लेखक एक धाडसी कथा वाचत होते आणि त्या धाडसी कथेसाठी दुपारची शांतता पूर्णतः योग्य होती. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, and the harsh cawing of a crows, the shrill call of a kite flying high above the ground. Minutes ticked by. I became deeply absorbed in the book. ते
ते पुस्तक वाचत असताना, गोष्टीचं पुस्तक वाचत असताना मधून त्यांना एक प्रकारचा त्यांचा जो सायलेन्स होता तिथला तो ब्रोकन होत होता, तुटत होता. तर कशामुळे? तर त्यांच्या फॅमिली मेंबरच्या घोरण्यामुळे. स्नोरिंग म्हणजे घोरणे. नंतर इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज आणि तो जो चिमण्यांचा जो कंटिन्युअस सततचा एक प्रकारचा चिर्पिंग होती, किलबिलाट होती, त्या किलबिलाटमुळे सुद्धा कुठेतरी शांतता भंग पावत होती. द हार्श कॉईंग ऑफ अ क्रो, द श्रील कॉल ऑफ अ काईट, आणि कावळ्याचं किंवा काईट त्या कीटकाचं हे जे आवाज होते ते सुद्धा येत होते. मिनिट्स टिक्ड बाय, मिनिट्स म्हणजे घड्याळाचे काटेसुद्धा पुढे पुढे होत होते आणि त्याचाही आवाज येत होता. आय बिकम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक, आणि माझ्या पुस्तकामध्ये लेखक म्हणतो पूर्णतः गुंतलो होतो, मग्न झालो होतो, ते वाचनामध्ये गर्क होते. Suddenly, I heard a group of street dogs barking furiously in the distance. आणि अचानकरित्या त्यांनी ऐकलं, त्या लेखकानं ऐकलं. काय ऐकलं? की रस्त्यावरचे जे डॉग्स आहेत, स्ट्रीट म्हणजे रस्त्यावरचे डॉग्स हे अगदी संतापानं, रागानं, फ्युरियसली म्हणजे रागानं हे भुंकत होते आणि थोड्याशा अंतरावरती होती. आय चोज टू इग्नोर द कमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर अ हॅपलेस पिग. आणि लेखकानं विचार केला की हे दररोजचं आहे, हे कुत्रे काय करतात, येतात आणि एखाद्या हॅपलेस म्हणजे एखादा आपला निरपराध किंवा आपण म्हणूया हेल्पलेस असा पीग असतो, त्याला त्यांनी वेढलं असेल आणि त्या पीगवरती, त्या डुकरावरती ते भुंकत असतील असं त्याला वाटलं. बट सून द बार्किंग बिकम लाऊडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड अलार्म कॉईंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफोनी. आणि त्याच वेळेस मात्र थोड्याच वेळात काय झालं की त्यांचं जे भुंकणं होतं हे हळूहळू त्याचा आवाज वाढायला लागला आणि मोर ॲग्रेसिव्ह आणि जास्तीत जास्त आवाज यायला लागला, जोराने यायला लागला. आणि त्याचप्रमाणे कॉकिंग म्हणजे कावळ्यांचं जे कावकाव करणं होतं हे सुद्धा वाढलं आणि त्याच्यामध्ये कॅकोफोनी तयार झाली. आता कॅकोफोनी म्हणजे काय? गोंधळ, एक हार्श व्हॉईस किंवा गोंधळ. तर कॅकोफोनी म्हणजे काय? विविध प्रकारचे गोंधळ जेव्हा एकत्र येतात त्याला आपण इंग्लिशमध्ये कॅकोफोनी म्हणतो. आणि अशा प्रकारची कॅकोफोनी तयार झाली होती की ज्यामध्ये कुत्र्यांचा आवाज, कावळ्यांचा आवाज हा सगळ्यांचा तिथे येत होता. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स ॲप्रोचिंग क्लोजर. आणि त्यावेळेस लेखकाला असं जाणवलं की हा जो डिस्टर्बन्स होता, हा जो गोंधळ होता, हा आता हळूहळू जवळ येत होता. Curiosity got the better of me. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. आणि त्यांच्या मनामध्ये, लेखकाच्या मनामध्ये क्युरिओसिटी, कुतूहल जागा झालं आणि त्यांनी ते पुस्तक बाजूला सोडलं आणि त्या घराच्या व्हरांडाच असतो पुढे, त्या व्हरांड्यात आले की काय चालू आहे ते बघण्यासाठी, कसला गोंधळ चालू आहे हे बघण्यासाठी ते लेखक बाहेर आले किंवा आला आपण म्हणूया, कारण तो लहान मुलगा आहे त्यावेळेस. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. आणि त्याचवेळेस त्यांची नजर त्या जे क्लब हाऊस होतं त्यांच्या शेजारचं, त्याच्या रूफवरती गेलं, तर त्याच्या छपरावरती गेलं, वरती छताकडे गेलं वरती. तर तिथे काय अतिशय हॉरिबल असं काहीतरी त्याला दिसलं. अ बिग मेल लंगूर, अपॅरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स अँड मर्सिलिसली बॅटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डिफिनाईट इंटेंट टू किल. आणि त्यांनी काय पाहिलं त्या याच्यावरती, रूफवरती, तर एक असा मोठा माकड की जो अपॅरेंटली वरती बघता बघता तो त्या गँगचा, त्या माकडांच्या ग्रुपचा, समूहाचा लीडर होता, प्रमुख होता. आणि त्यानं एका छोट्या बेबीला म्हणजे बेबी लंगूरला, माकडाच्या एका बेबीला हातामध्ये घेतलेलं होतं आणि तो अतिशय मर्सिलेसली, दया न दाखवता त्या बाळाला तो चावत होता. आणि त्याच्यामध्ये निश्चित अशी इच्छा होती की याला ठार आज मारायचं. इंटेंट म्हणजे काय? इच्छा. त्याची इच्छा एकच होती की ह्या बाळाला आज मारायचं आहे, ठार मारायचं आहे.
The helpless mother of the baby and other lesser members of the Langur group were scattered on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. आणि हेल्पलेस त्याची आई, त्या बाळाची आई जी होती ती आणि इतर जे लोक त्या ग्रुपचे होते मंडळी, त्या माकडं इतर, ते सगळे हेल्पलेसली अगदी आजूबाजूच्या बिल्डिंगवर जाऊन ते सगळं बघत होते की त्या बेबीला कसं तो माकड, मोठं माकड मारत आहे. I recalled a terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. आणि त्यावेळेस त्यांना आठवण आली, कसली आठवण आली की अशा अनेक ॲनिमल क्लान, आणि क्लान म्हणजे काय, एक प्रकारचं आपण म्हणूया कुळ किंवा आपण कुळच म्हणतो, पण जनरली वेगवेगळ्या प्रकारचे जात असे असतात ॲनिमलमध्ये की ते तिथे जो मोठा डॉमिनंट असा मेल असतो, नर असतो, तो इतर नर बाळांना किंवा मोठ्या वानरांना किंवा प्राण्यांना जगू देत नाही, कारण त्याला भीती वाटते की दुसरा जर कोणी लीडर झाला तर त्याची जी ताकद आहे ती कमी होईल, आणि म्हणून ते जनरली इतर लहान जे ॲनिमल्स असतात, प्राणी असतात, त्यांना ग्रुपमधल्यांना मारतात. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. त्याच वेळेस त्यांनी काय केलं, लेखकानं काय केलं, एका हातामध्ये स्टाउट स्टिक, एक मजबूत अशी काळी आणली, आणि एका हातामध्ये असा एक छोटासा दगड घेऊन तो त्या लंगूरवर, मराउडिंग म्हणजेचा अर्थ होतो सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक, म्हणजे जो अटॅक करणारा जो लंगूर होता, तो माकड, त्या माकडाच्या अंगावरती त्या लेखकानं काय केलं, एक मोठा दगड असा फेकला. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. पण तो माकड इतकं चिडलेलं होतं की त्याला त्या बाळाला मारण्याशिवाय दिसत नव्हतं, आणि याने जो खडा फेकला होता त्या खडाची त्यानं नोटीस पण केलं नाही, लक्षातही आलं नाही की आपल्याला कोणी दगड मारतं आहे. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. पण त्याने, लेखकानं काय केलं, एक दगड मारला आणि आता तो जास्त दगड मारायला त्याने सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पीच ऑफ क्राय. आणि त्याच वेळेस जे कुत्रे आलेले होते ते कुत्रेसुद्धा जोराने आता भुंकत होते. द चेंज सर्कमस्टन्सेस and a sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. आता परिस्थिती बदलली होती, चेंज सर्कमस्टन्सेस, ती परिस्थिती बदलली होती, आणि अचानक त्याच्यावर होणारा हल्ला, त्या माकडावरती कुठून तरी अचानक असा हल्ला त्याच्यावर झाला, आणि त्यानं काय केलं, त्या बाळाला तसंच ड्रॉप करून टाकलं, सोडून दिलं. त्या स्लोपिंग होता. स्लोपिंग म्हणजे काय, असा तिरपा असा एक रूफ होता त्या व्हरांड्याच्या वरती, त्या व्हरांड्याच्या रूफवरती त्या बाळाला त्यानं सोडून दिलं. द बेबी वॉज लिस्टलेस अँड ॲपियर टू बी डेड. तो बाळ कसं होतं, लिस्टलेस होतं. लिस्टलेस म्हणजे त्याच्यामध्ये पॉवर, ताकद नव्हती, त्राण नव्हता, अतिशय असं जवळपास मरण्यासारखाच तो वाटत होता. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्र्यू मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मिल. आणि जसा ते बाळ हळूहळू खाली यायला लागलं, सरपटत खाली यायला सरकत, तसं त्या कुत्र्यांचं एक्साइटमेंट वाढली. का, कारण त्यांना वाटलं की हा जेव्हा खाली पडेल तेव्हा आपण त्याला पकडू आणि त्याला खाऊ. त्यामुळे ते आनंदी झाले होते कुठेतरी. कीपिंग द डॉग्स at bay with the stick, I managed to catch hold of the baby langur's tail just as it tipped over the edge of the tiled roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. आणि त्यावेळेस लेखकानं काय केलं, त्या स्टिकच्या हातात जी स्टिक होती त्याने कुत्र्यांना दूर केलं, आणि त्या ज्या बाळ होतं, बेबी लंगूर जे होतं, त्याची टेल अशी पकडली एका बाजूनं, आणि त्या कौलांवरून जी सरपटत खाली येत होता त्याची शेपटी पकडली,
आणि बघितलं तर तो बेबी जो होता तो इनर्ट होता. इनर्ट म्हणजे काय? पॉवरलेस होता. त्याच्यात ताकदच उरली नव्हती. आणि तो काय होता? मेल बेबी होता, नर बाळ होतं ते. बाय धिस टाईम माय पेरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द व्हरांडा अँड वी आर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि हे सगळी प्रोसेस सुरू असताना, हे सगळं काम असताना त्याच्या घरातले जे पेरेंट्स होते आणि बहीण होती ते बाहेर आले की हे काय चालू आहे हे ते पाहण्यासाठी. रेस्क्यू म्हणजे सुटका करणे. तर सुटका कशी करतो आहे त्यांचा मुलगा ते तो पाहत होता. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि त्यांचे काही शेजारी होते आजूबाजूचे, ते सुद्धा तिथे आता जमा झाले होते. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. हळूच त्याने लेखकानं काय केलं, त्याला उचलला आणि बॅकयार्ड म्हणजे घराच्या बॅक साईडला मागच्या बाजूला ते घेऊन गेला आणि पोल्ट्री म्हणजे खुराड असतं बघा, पोल्ट्री कूप म्हणजे खुराड असतं जिथे कोंबड्यांना ठेवलं जातं, त्या ठिकाणी फ्लोअरवरती त्याने त्या बाळाला ठेवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट्स, मार्क्स अँड स्क्रॅचेस. आणि त्याच्या पूर्ण शरीरावरती डीप असे खोलवर असे चावल्याच्या खुणा होत्या आणि स्क्रॅचेस होते, ओरखडे होते. ब्लड वॉज उझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. आणि त्याला जखमा पण झाल्या होत्या आणि त्या जखमांमधनं ब्लड हे ऊज होत होतं. ऊज म्हणजे बाहेर असं येत होतं, निघत होतं. द बेबी रिमेन मोशनलेस. ते बाळ कसं झालं होतं आता? त्याला अशक्तपणा आला होता, घाबरला होता आणि रक्त वाहत होतं. त्याच्यामुळे तो पूर्णतः निचपत पडला होता. त्याची कोणत्याही प्रकारची हालचाल होत नव्हती. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. त्याच वेळेस त्याचे वडील आले आणि फर्स्ट एडचा बॉक्स घेऊन आले, कापूस वगैरे काय असेल किंवा मलम असेल, आणि त्या बाळाला त्यांनी त्या वुंड्स साफ केल्या, क्लीन केल्या आणि त्यांचं ब्लिडिंग थांबवण्याचा प्रयत्न केला त्या बाळाचा. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रिदिंग इव्हन दो हिज ब्रीथ्स वेअर शॅलो. लेखकाला त्यावेळेस एक बरं वाटलं की त्या बाळाचं, त्या छोट्या माकडाच्या बाळाचं मात्र ब्रिदिंग हे सुरू होतं. ब्रिदिंग सुरू होतं म्हणजे तो गेलेला नव्हता, वारलेला नव्हता. पण त्याचे श्वास कसे होते? शॅलो होते, अशा वरच्यावरती होते, खोलवर तो घेत नव्हता, कारण तो अतिशय अशक्त झालेला होता. Splashes of cold water made the baby stir and after few shaky attempts he sat up. त्याच्या चेहऱ्यावरती त्याने थोडंसं थंड पाण्याचे असे फवारे मारले आणि थोडंसं बेबी स्टर झाला, थोडासा हालायला लागला आणि अगदी म्हणजे थोडेसे वीक असे प्रयत्न करून तो तिथे बसला. सॅटअप म्हणजे बसला. He was in a state of shock and started trembling like a leaf in the wind. हे सगळं त्या बाळासाठी अतिशय हे आपण म्हणूया शॉकिंग होतं. त्याला कळत नव्हतं की काय करावं. आणि जसं वाऱ्यामध्ये एखादं पान हलतं तसा त्याचं शरीर हे हलत होतं. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टिअर्स अँड ही स्टार्टेड टू सॉफ्ट विथ अ मफल्ड क्राय. आणि त्याच्या डोळ्यांमध्ये, त्याच्या दोन चमकणाऱ्या डोळ्यांमध्ये पाणी आलं, अश्रू आले आणि तो लहान बाळासारखा रडायला लागला. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. जसं एखादा आपल्या माणसाचं बाळ असतं, ते कसं एखादा ट्रॉमा झाला, ट्रॉमा म्हणजे एखादा कठीण प्रसंग आला की त्याच्यानंतर दुःख आलं तर कसं रडतं आईजवळ जाऊन, तसं हे बाळसुद्धा त्याचं रडायला लागलं होतं. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स. लेखकाने त्याला पील्ड असं म्हणजे सोललेलं केळं त्याच्या हातात दिलं आणि छोट्याशा अनस्टेडी हँड, हालणाऱ्या हातानं त्यानं खायला सुरुवात केली. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्हायवल ऑफ द बेबी लंगूर. आता लेखकाचं लक्ष पूर्ण होतं, कशावर लागलेलं होतं? तर रिव्हायवल, पुनर्जन्म त्या बाळाचा व्हावा किंवा ते बाळ आता परत
छान व्हावं, मजबूत व्हावं, या गोष्टीकडे आता लेखकाचं लक्ष लागलं होतं. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच्ड. आणि त्याच वेळेस त्याला एक अशी भावना निर्माण झाली की कोणीतरी त्याच्याकडे बघत आहे. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. त्या लेखकानं नजर वळवली आणि वरती बघितलं. देअर सॅट द मदर ऑफ लंगूर ऑन अवर किचन रूफ. तिथं त्या बाळाची आई त्या किचनच्या रूफवरती, त्यांच्या घराच्या वरती बसलेली होती. वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. आणि प्रत्येक जी हालचाल हा लेखक करत होता, ती हालचाल ती बघत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. आणि ती शांत चित्तानं बसलेली होती, कारण कुठंतरी तिला असं वाटत होतं की आपल्या बाळाला इथे कोणीही हार्म पोहोचत नाही आहे, इजा पोहोचवत नाही आहे, नुकसान करत नाही आहे, तर कुठंतरी त्याचं चांगलं होत आहे याची तिला खात्री पटली होती. आणि म्हणून ती कुठंही हालचाल करत नव्हती, शांत होती. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. आणि थोड्याच वेळाच त्या बाळाला पण दिसलं की आपली आई तिथे वरती बसलेली आहे. आणि तो लहान, जसे आपले बाळं असतात तसं त्या माकडाचं बाळसुद्धा सॉबिंग करायला लागलं, हुंदके द्यायला लागलं आणि थोडंसं जोरात रडायला लागलं. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. आता लेखकानं हळूच तो मागे झाला की जेणेकरून त्याची आई जी किचनच्या वरती आहे, छतावरती, ती वरतून खाली यावं आणि तिनं तिच्या बाळाला जवळ यावं, यासाठी तो लांब झाला. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. अगदी अचानक फटकन, इमिजिएटली, लागलीच त्याची आई जी होती ती डिसेंड म्हणजे उतरणे, फटकन खाली आली आणि तिनं बेबीला आपल्या हातामध्ये घेतलं. शी गेव इट बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम. नंतर तिनं हातात घेतलं आणि त्याच्या शरीराचं ती निरीक्षण करायला लागली की कुठे कुठे जखमा झाल्या आहेत. आणि हळूच तिनं त्याला जवळ घेतलं, क्लोज घेतलं आणि तिच्या छातीशी लावून घेतलं. बॉझम, छातीशी लावून घेतलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर. आणि अशा रीतीनं त्यावेळेस त्या बेबीला, त्या बाळाला आईच्या जवळ कुशीमध्ये खूप सारा एक प्रकारचा आपण म्हणू आनंद झाला, शांतता लाभली. इन हर केअरिंग आर्म्स. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपणही लहान असतो तेव्हा आपल्या आईच्या जवळ आपण गेलो की आपल्याला कसं वाटतं, छान वाटतं, सुरक्षित वाटतं. तसं त्या बाळाला पण आता तिच्या कुशीमध्ये, आईच्या कुशीमध्ये बरं वाटत होतं. द मदर सॅट स्टील विथ अ बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. ती आई तशी शांत बसलेली होती, स्टील होती, शांत होती, हालचाल न करता बसली होती. आणि तिच्या हातांमध्ये, तिच्या मांडीवरती ते बाळ होतं. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. आणि कदाचित ती विचार करत असावी. पॉन्डरिंग म्हणजे काय, खोलवर विचार करत होती. कशाचे, तर वेगवेगळे ऑप्शनचे, वेगवेगळे मार्गांचे, की कशा रीतीनं ती आपल्या लहान बाळाला आता पुढे येणाऱ्या जे हल्ले आहेत त्यांच्यापासून सुरक्षित कसं ठेवायचं याचा ती जणू काही विचार करत होती. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. आणि काही सेकंदासाठी त्या आईनं अगदी स्ट्रेट असं, सरळ असं ह्या लेखकाच्या डोळ्यांमध्ये पाहिलं. इव्हन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आता तो लेखक म्हणतोय की मी आतापर्यंत ती नजर विसरलं नव्हतं, की जी नजर काय सांगत होती, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता, की तू बाळाला वाचवलं आहेस, त्याचे थँक्स कुठेतरी ती म्हणत होती तिच्या नजरेद्वारे. आय वॉज ओव्हरव्हेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. आणि तिचं ते बघणं होतं, तिच्या डोळ्यातले जे भाव होते ते पाहून लेखकाला अतिशय, आपण म्हणूया, ओव्हरव्हेल्म्ड झाला. म्हणजे तो गदगदित झाला. त्याला कुठेतरी मनावरती परिणाम झाला की बघा ही आई कशी बघते आपल्याकडे. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. आणि एक प्रकारची युनिव्हर्सल म्हणजे काय, वैश्विक आई,
वैश्विक आई म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे की कोणाची आई ही सारखीच असते, प्रेमळ असते, माया लावणारी असते, काळजी घेणारी असते आणि आपल्याला संकटातून वाचवणारी असते. आणि म्हणून काय तो म्हणतो आहे युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड. स्ट्रिकन म्हणजे काय? दुःखात असलेलं बाळाला घेऊन ती मांडीवर बसलेली आई त्याला त्या ठिकाणी दिसली. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच्ड अवर किचन रूफ. फटकन तिने एका क्षणार्धामध्ये आपल्या बेबीला आपल्या पोटाशी, बेली म्हणजे काय, पोटाशी लावलं आणि फटकन उडी मारून किचनच्या रूफवरती ती गेली. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर अँड देन लेफ्ट अवे इन द डिरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. तिने फटकन वरती गेली आणि इकडे तिकडे पाहायला लागली. तिने सर्वे केला. सर्वे म्हणजे काय? परीक्षण केलं, सर्वेक्षण केलं आजूबाजूला की काही धोका आहे का तिच्या बाळासाठी. आणि जणू काही ती जागा जी होती की ज्या ठिकाणी त्या मोठ्या माकडानं तिच्या बाळावरती हल्ला केला होता. विशस म्हणजे काय? विकेड, धूर्त, कपटी किंवा आपण म्हणूया खराब स्वभावाने असा जो माकड होतं त्यानं हल्ला केला होता, त्या जागेपासून ती अपोजिट डिरेक्शनमध्ये विरुद्ध दिशेने जायला लागली. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. आणि त्याच वेळेस लेखकाला एक जाणीव झाली. त्याची मीटिंग झाली एक प्रकारची त्याची, त्याच्या आईची, त्या माकडाच्या आईची आणि बाळाची. त्याला एक समजलं की इंटरस्पेसिस म्हणजे काय? दोन वेगवेगळ्या जातीचे प्राणी. आता माकड एक जात वेगळी आहे आणि माणूस हे आपली एक जात वेगळी आहे. त्या दोघांमध्ये एक कुठेतरी कम्युनिकेशन होतं किंवा कुठेतरी म्युच्युअल ट्रस्ट, एकमेकांवरचा विश्वास असतो. ही एक प्रकारची रिॲलिटी आहे, सत्यता आहे. आणि फक्त त्यासाठी एकच आवश्यकता असते की एक राईट कॉर्ड स्ट्राईक केला पाहिजे, एक धागा तिथे विणला गेला पाहिजे संबंधांचा, विश्वासाचा. द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. आणि तसं जर झालं तर ती रिलेशनशिप जे असतं त्या प्राण्यातलं आणि आपल्यातलं हे कुठेतरी फुलायला लागतं. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. त्या आईनं त्यावेळेस सांगितलं की फूड म्हणजे अन्नच फक्त एक तिचा जरिया नाही आहे किंवा मार्ग नाही आहे, तर आपल्यात आणि प्राण्यांमध्ये कम्युनिकेशन करायचा तर काय आवश्यकता आहे? दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. तर आपल्या प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये ट्रस्ट हवा, विश्वास हवा, कम्पॅशन, करुणा हवी, म्युच्युअल अंडरस्टँडिंग, एकमेकांविषयी आपली समजूतदारपणा हवा, तरच आपल्यांमध्ये आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी एक सुंदर असं नातं तयार होतं. 55 years हॅव पास्ड सिन्स दॅट डे. लेखक म्हणतोय तो दिवस जाऊन आज 55 वर्ष झालेले आहेत. आय एम नाव 70 years old. आज मी 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पण तो म्हणतो आजही फॉन्डली म्हणजे अगदी मनापासून त्याला आवडतं आहे ते आजही त्याला ती घटना, त्या दिवसाची जी अतिशय वेगळ्या प्रकारची होती, ती घटना अजूनही लेखकाला आठवते. का आठवते? कारण कुठेतरी त्याच्या मनावरती, खोलवरती त्या भेटीचा परिणाम झालेला आहे. लेखक आहे तपन मुखर्जी. ठीक आहे. तर आपल्याला दिसतं की आज ते 70 वर्षाचे आणि ते 55 वर्षांपूर्वी झालं आहे, म्हणजे ते कदाचित 15-16 वर्षाचे तरुण मुलगा तो असेल. ठीक आहे. तर अशा रीतीनं हे याचं ट्रान्सलेशन आपण पाहिलं आणि हे समजून घेतलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही अडचण असेल तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारा. थँक्यू. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया.